गोष्ट आणि मग आपण पार्श्वनाथ तीर्थंकराची पूजा करूया. बघा, अश्वसेन राजा आणि वामादेवीच्या उदरी भगवान पार्श्वनाथांचा जन्म मार्गशीर्ष वद्य एकादशी दिवशी वाराणसी नगराचा. वाराणसी नगराला 3 नाव आहेत, एक वाराणसी, एक काशी आणि बनारस. एका गावाला 3 नाव. या वाराणसी, बनारस म्हणजे तिथे शालू पैठणी खूप सुंदर मिळतात, त्याला वाराणसी. तिथं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे जगप्रसिद्ध असं काशी विश्वेश्वर, काशी आणि बनारस आणि काशी, बनारस आणि वाराणसी अशी 3 नाव आहेत. या नगरीमध्ये पार्श्वनाथ राजकुमारांचा जन्म मार्गशीर्ष वद्य एकादशी दिवशी अश्वसेन राजाच्या घरी आणि वामादेवीच्या उदरी त्यांचा जन्म झाला. पूर्वीच्या काही दिवस असायचं, एखादा बालक जन्मल्यानंतर जन्मल्यापासून वयाच्या 6 वर्षापर्यंत फार मोठ्या प्रमाणात थाटामाटात त्याचं संगोपन केलं जायचं. वयाच्या 6 वर्षापासून वयाच्या 12 वर्षापर्यंत काही काळजी करणं काय तुमचं संपूर्ण व्यवस्थित सगळं. आपण काय सांगायला की आपण आपला धर्म आपण पाळतो, पुढच्या पिढीला आपला धर्म करेल. आपल्याला जर काही माहित नाही तर आपण काय पुढच्या पिढीला काय आदर्श देणार, म्हणून हे सांगायला की हे ध्यानी झाला, मनी झाला, कसं वयाच्या 6 वर्षापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास, विद्याभ्यास, शस्त्राभ्यास असायचा. पूर्वीच्या काळात गुरुकुल पद्धत होती. एकदा 6 वर्षाचा बालक झाल्यानंतर तो एकदा शाळेत गेल्यानंतर गुरुकुलमध्ये गेल्यानंतर वयाच्या 18 वर्षानंतर तो घरी. आज कशी पद्धत आहे, आज सकाळी बालक शाळेत गेला की संध्याकाळी आई वडील पाठवत होतो, तसं पूर्वी काही नसायचं. काय चाललंय तिकडे, काय चाललंय वाकाची मम्मी, काय चाललंय तुमच्या तिकडे? आपलं कथा काय चाललंय, पार्श्वनाथ घेऊन जाणार सरपैलांची सुरुवात. पण कसं असायचं बघा, त्यानंतर गुरुग्रही पुरुष वेदांगाचा अभ्यास, विद्याभ्यास, शस्त्राभ्यास संपवायचा आणि ते बालक आपल्या आई वडिलांच्या घरी यायचं. आई वडिलांच्या घरी आलं असेल तर मग तशी पूर्वीच्या काळी 12 बोलतीदारांची पद्धत. पूर्वी पैशांची कमतरता फार कमी असायची. माझ्याकडे एखादी वस्तू असेल, तुम्हाला समजा तांदूळ पाहिजे, माझ्याकडे गहू आहे, तर मी काय म्हणणार, तुम्ही मला तांदूळ द्या, त्याबद्दल मी तुम्हाला गहू देतो. म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण पद्धत असायची. पैसे फार कमी असेल, पैसे पाहायला मिळत नाही. तर पहिली 12 बोलतर पद्धत. एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल तर तो गुरुगृही शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा वडिलांचा पारंपरिक व्यवसाय सांभाळायचा. एखादा शिंप्याचा मुलगा असेल तर त्याचा पारंपरिक व्यवसाय सांभाळायचा. एखादा कुंभारचा मुलगा असेल तो मडकी काम करायचं, त्याचा पारंपरिक व्यवसाय सांभाळायचा. अश्वसेन राजा हा राजा मुलगा पार्श्वनाथ आता मग गुरुगृही संपूर्ण वेदांगाचा अभ्यास, विद्याभ्यास, शस्त्राभ्यास पूर्ण केला आणि परत आपल्या राजवाड्यामध्ये राज्यामध्ये आल्यानंतर अश्वसेन राजाने मोठा दीपोत्सव केला. सर्व बंदी सोडून दिले आणि मोठ्या थाटाने पार्श्वनाथ राजकुमारांचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर तो त्या नगरीचा राजा बनला. मग शेवटी काही दिवसांनी पार्श्वनाथ राजकुमार राजा आपल्या सैन्य दवाजानासह वनामध्ये फिरायला गेले. वनामध्ये फिरायला गेल्यानंतर एक कमठ नावाचा साधू तिथे यज्ञ करत होता आणि त्या यज्ञामध्ये लाकडांच्या आहुती देत होता. आणि तेव्हा पार्श्वनाथ राजकुमारांनी अंतर्यान ओळखलं की या लाकडामध्ये, ज्या लाकडांच्या आहुती यज्ञामध्ये देतोय, त्या लाकडामध्ये सर्प आणि सर्पिन पळत आहे. असं म्हणल्यानंतर त्यांनी त्या कमठाला सांगितलं, हे साधू महाराज, ये लकड़ी मत जलाओ. अरे क्यों नहीं जलाओ, इसमें सांप और सर्पिन की जोड़ी है. अरे तू तो मेरे सामने नन्हा सा छोटा सा बालक है, मेरे को 1000 बरस की तपस्या पूरी हो गई, मेरे को समझ में नहीं आया इसमें सांप और सर्पिन की जोड़ी है, क्या बात है. शेवटी दोघांची शरीर लागली. पार्श्वनाथ राजकुमार म्हणले, तू ज्या लाकडांच्या आहुती देतोय त्यामुळे साप आणि सर्पिन जळत आहे. जर त्यामध्ये साप आणि सर्पिन निघाली तर माझं राज्य तुला सोडावं लागेल. जर नाही निघाली तर मी माझा राज्याचा त्याग करतो, माझं राज्य मी तुला देतो आणि मग मी या राज्याचा त्याग करून निघून जातो. क्षमठाने काय केलं, रागारागातील लाकूड फोडल्यावर आतमध्ये खोल पडलेली सर्पांनी सर्पिन निघाल्याबरोबरच पार्श्वनाथ राजकुमाराने 84 लक्ष महामंत्राचा राजा नमोकार महामंत्र त्या सर्प आणि सर्पिणीचा
ओम नमो आर्यहंताणम, ओम नमो सिद्धाणम, ओम नमो आर्याणम, ओम नमो वज्रायाणम, ओम नमो लोहे सोसानम, एसो पंचनमो यानो सौवापापनाचन मंगलानां सर्वेषि परमं हवै मंगलम, कर्तारि मंगलम, अहंत मंगलम, सिद्ध मंगलम, साहु मंगलम, केवल पंडितो धम्म मंगलम, कर्तारि उत्तमा, अरलोकोत्तमा, सिद्ध लोकोत्तमा, साहु लोकोत्तमा, केवल पंडितो धम्म लोकोत्तमा, कर्तारि नमोज्जामि, अरंच नमोज्जामि, सिद्ध नमोज्जामि, साहु नमोज्जामि, केवल पंडितो धम्मो नमोज्जामि. अशा पद्धतीनं त्या सर्पांनी सर्पिणीला पार्श्वनाथ राजकुमारी नमोकार महामंत्र दिला आणि त्या नमोकार महामंत्राच्या प्रभावामुळे त्या सर्पांनी सर्पिणीला मोक्ष झाला आणि स्वर्गात निघून गेली. हिला कोण पुरा करायचा, कोण कमठाला हे राज्य सोडून जावं लागलं. पार्श्वनाथ राजकुमारांच्या मनामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाली आणि सर्व राजासह सैन्यासह आपल्या राजवाड्यात करतात. अश्वसेन राजाला भेटले आणि अश्वसेन राजा म्हणाले, पार्श्वनाथा, आता तुझं लग्न करायचंय, सुंदर सुंदर मुली विविध देशांच्या विविध राजांच्या सुंदर सुंदर मुली स्वयंवरामध्ये दाखल करूया आणि मग तू मुलगी पसंत कर आणि मग आपण तुझं लग्न करू. पण मनातला झालेला की वृत्तांत त्याने ऐकवला आणि पार्श्वनाथ राजकुमारांच्या मध्ये वैराग्य भावना उत्पन्न झाल्यामुळे त्याने लग्नाला नकार दिला आणि दिगंबर गुरुदीक्षा धारण करून ते पण तपश्चर्याला निघून गेले. काही दिवसानंतर तपश्चर्या करत असताना विद्या ह्या दोन प्रकारच्या असतात, एक चांगली विद्या आणि एक वाईट विद्या. चांगल्या विद्येमुळे कुणाचंही चांगलं होऊ शकतं, वाईट विद्येमुळे कुणाचंही वाईट होऊ शकतं, वाईट करता येतं. कुविद्येच्या प्रमाणामुळं कमठाला समजलं की हा आता तपाला बसलाय, आपल्या यज्ञाचा हरिभंग केला, यज्ञात भंग केलाय, आपल्या यज्ञात सर्पाने सर्पिणी ह्यांनी काढली आहे, आपला यज्ञ भंग केला, 1000 वर्ष तपश्चर्या भंग केली. चला आता हा तपाला बसला ना, आपण ह्याला त्रास देऊया, आपण ह्याला उपसर्ग देऊया. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ऊन वान पाऊस असं त्या पार्श्वनाथ मुनींना उपसर्ग द्यायला, उपसर्ग म्हणजे त्रास द्यायला सुरुवात केली. इंद्राचं आसन कंपायमान झालं, पृथ्वी तलावर एवढं मोठं काही संकट आलं, माझं आसन व्हायला लागलंय, गडगडाट व्हायला लागलाय, विजांना कडकडाट व्हायला लागलाय, माझं आसन हलायला लागलंय, एवढं काय पृथ्वी तलावर संकट आलं. म्हणून इंद्राचं मुख्य अस्त्र असतं ते वज्र, ते घेतलं वज्र आणि निघाले पृथ्वी तलावर. पण ज्या नमोकार महामंत्राच्या प्रभावामुळे सर्प आणि सर्पिणीला मोक्ष प्राप्त झाला होता, ती सर्प आणि सर्पिण तिथे प्रकट झाली, इंद्र भगवंतासमोर प्रकट झाली, हात जोडून उभा राहिली आणि म्हणाली, इंद्र भगवंता, ज्याने आम्हाला नमोकार महामंत्र दिला, ज्या नमोकार महामंत्राच्या प्रभावामुळे आम्हाला मोक्ष प्राप्त झाला, त्यांचं रक्षण करण्याकरता आता आम्ही जातो, जर आमच्याकडनं रक्षण झालं तर मग तुम्ही या, असं म्हणून इंद्राची आज्ञा घेऊन ते सर्प आणि सर्पिण धर्मेंद्र पद्मावती रूपाने पृथ्वी तलाला उतरली आणि देवा मुलींच्या डोक्यावर शिफन करून नागाच्या वेटामध्ये पार्श्वनाथ मुलींना त्यांनी असं मोडीमध्ये वेटाळून, नागाच्या वेटाळ्यामध्ये मूर्ती घेऊन ती मुली घेऊन डोक्यावर शिफन काढून बसले. आणि अशा रीतीने पार्श्वनाथ मुनींची 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. जेव्हा एखादा मुनी केवळ ज्ञान प्राप्तीपर्यंत जातो तेव्हा तो मुनी पुढे तीर्थंकर पदापर्यंत पोहोचत असतो. म्हणून पार्श्वनाथ मुनींना सर्प ही लांछन प्राप्त झाले. पार्श्वनाथ भगवान की जय.